नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांचे प्रश्न होते की 10 बोकड पाळण्यासाठी 4 महिन्याला किती खर्च येतो. तर काही एक दोन व्हिडिओ इंस्टावरती मी असे बघितलेत की जे बोलतायत की एक बोकड पाळण्यासाठी 4 महिन्याला 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो. तर ते मिसगाईड करत आहे. तर अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका तुम्ही. प्रॉपरली त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नसतं. काही लाईक्स आणि व्ह्यूज साठी ते फक्त व्हिडिओ बनवून पोस्ट करतात. तर मी माझ्या फार्मचं आणि माझ्या भागामध्ये मी जो खुराक वापरतो, किती वापरतो, काय वापरतो, कोणत्या भावाने खरेदी करतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं. 4 महिन्यामध्ये खुराक प्लस त्याचं मेडिकल आणि चारा याचा किती खर्च येतो 10 बोकडांसाठी. तर मी याचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. मी टोटली त्याचं कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. तर 10 बोकड 3-3.5 महिने आणल्याच्या नंतर 4 महिने आपण त्यांना तिथून पुढे पाळतो. तर त्याच्यासाठी खुराकाचा खर्च किती येतो, खुराक आणि मेडिकल चारा तुम्हाला नंतर सांगतो. तर मी 100 किलो गहू घेतो, 50 किलो मका आणि 50 किलो शेंगदाणा पेंड. तर मला 1 क्विंटल गव्हासाठी 3,000 रुपये लागतात आणि 50 किलो मका 1,000 रुपये आणि 50 किलो शेंगदाणा पेंड याच्यासाठी 2,000 रुपये लागतात. तर याचं टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर 6,000 रुपयामध्ये 2 क्विंटल खुराक तयार होतो, 200 किलो. आणि प्लस त्याला भरडून आणण्यासाठी गहू आणि मका भरडून आणावं लागते, सगळं आपण खाऊ घालत नाही. तर त्याच्यासाठी 200 रुपये आपल्याला ते भरडायसाठी लागतात. तर टोटली 6,200 रुपयामध्ये आपला 2 क्विंटल खुराक तयार होतो. तर आपण हे सगळं एकत्र काढून घेतो. आता 6,200 रुपये भागिले 200 किलो जर केलं तर आपल्याला 31 रुपये किलो प्रमाणे खुराक पडतो. तर आता आपण हा बोकडांना खायला किती देतो. तर आपल्याकडं फार्ममध्ये बोकड आल्याच्या नंतर पहिल्या महिन्यामध्ये आपण त्यांना दिवसाला 200 ग्राम खाद्य देतो पहिल्या महिन्यामध्ये. दुसऱ्या महिन्यामध्ये आपण त्यांना 125 ग्राम, 125 ग्राम. तिसऱ्या महिन्यामध्ये 150 आणि चौथ्या महिन्यामध्ये 150 अशा पद्धतीनं आपण त्यांना खुराक देतो सकाळ संध्याकाळचा. सकाळी 100, संध्याकाळी 100. दुसऱ्या महिन्यामध्ये 125. तिसऱ्या महिन्यामध्ये सकाळी 150, संध्याकाळी 150 आणि चौथ्या महिन्यात पण सेम. तर असं जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला एका बोकडासाठी 6 किलो पहिल्या महिन्यामध्ये खुराक लागतोय. दुसऱ्या महिन्यामध्ये 7.5 किलो खुराक लागतोय आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आणि चौथ्या महिन्यामध्ये 9 किलो खुराक लागतोय. म्हणजे टोटल खुराक लागतोय 31.5 किलो. किती महिन्यासाठी? एका बोकडाला 4 महिन्यासाठी. तर 31.5 किलो इंटू 31 रुपये प्रमाणे आपल्याला खुराक पडलेला आहे. थोडक्यात आपण 31 इंटू 31 करू तर आपल्याला 961 रुपये एका बोकडाला खुराकाचा खर्च येतो. जर 10 बोकडाची बॅच असेल तर इंटू 961 इंटू 10, 9,610 रुपये आपल्याला 10 बोकडांच्या खुराकासाठी 4 महिन्याला खर्च येतोय. ओके. आता थोडंफार भाग बदलल्यानंतर रेट कमी जास्त होऊ शकतात, पण मी तुम्हाला सांगितलं त्यामधलं मी ज्या पद्धतीनं खरेदी करतो त्या हिशोबाने. त्याच्यानंतर 10 बोकडांच्या जनताच्या डोससाठी, ब्रॉटॉन लिव्हर टॉनिक साठी त्याचा किती खर्च येतो ते पण सांगतो तुम्हाला. 10 बोकडांचं जर तुम्ही डिवॉर्मिंग करायचं जर ठरवलं तर एक अल्बोमारची जर बाटली आणली ना, एक 50-1 रुपयापर्यंत तुम्हाला 50-60 रुपयाला ती अल्बोमारची बाटली भेटेल. त्यामध्ये 10 बोकडांचं डिवॉर्मिंग जंतनाशक होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जंतनाशक दिल्याच्या नंतर त्यांना बॅच आपण ज्यावेळेस खरेदी करून आणतो, बाजार असो किंवा कुठून शेतकऱ्याकडून, जागा बदलली की त्यांना सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असतो सर्दी होणे, जुलाब होणे. तर सर्दीसाठी त्यांना एन्ड्रोटास BH ही बाटली वापरते. मेडिकलमध्ये गेल्यानंतर 200 रुपयाला ती बाटली मिळते. त्याच्यानंतर कॅल्शियमची आणि ब्रोटॉनची लिव्हर टॉनिकची गरज असते. जर आपण कॅल्शियम 1 लिटर आणलं ऑस्टोवेटचं तर त्याच्यासाठी आपल्याला लागतात 250 रुपये आणि ब्रोटॉन जर आणलं एक अर्धा लिटर तर ते 250 रुपयाचं. तर ह्यात टोटल कॅल्क्युलेशन केलं त्याचं तर 750 रुपये होतात. आणि जे अजून आपण एक 250 रुपये त्याच्यामध्ये तापीच्या गोळ्या, जुलाबाच्या गोळ्या असो, इतर 200-250 रुपयामध्ये जर तुम्ही तेवढ्या गोळ्या घेऊन आले तर तुम्हाला 4 महिने पुरतील एवढ्या गोळ्या येतील त्यामध्ये, बोलस असो, टॅबलेट असो. ओके. तर ते 1,000 रुपये आपल्याला खर्च येणार त्यामध्ये. आणि आपला खुराकाचा जो खर्च झाला होता, आता हे जे सांगितले मी 1,000 रुपये, हे 10 बोकडांचं सांगितलंय. 1,000 रुपये खर्च मेडिकलला 10 बोकडांसाठी 4 महिन्यासाठी पुरतो. त्याच्यानंतर आपण 10 बोकडांसाठी आपल्याला खुराकाचा खर्च आला होता 9,610 रुपये प्लस 1,000 रुपये मेडिकलचा खर्च 10 बोकडांसाठी, बरोबर 10,610 रुपये मेडिकल आणि खुराकासाठी 4 महिने सांभाळण्यासाठी 10 बोकडाच्या बॅचला लागतात. 10,610. आता प्लस आपण अजून एक 400 रुपये एक्स्ट्रा पकडू
थोडंफार त्याच्यामध्ये लसीकरण करायचं असेल किंवा 1-2 तुम्हाला 400 रुपये एक्स्ट्रा पकडून चाला इतर खर्चासाठी, किंवा एखाद्या मेजर प्रॉब्लेम मध्ये कळलं दुखायला लागलं तर एखाद्या वेळेस तुम्हाला डॉक्टर बोलावं लागला किंवा हायटेकचं इंजेक्शन 400 प्लस, म्हणजे टोटल 11,000 रुपये तुम्हाला लागलेत 10 बोकडं 4 महिने पाळण्यासाठी. ओके. आता 11,000 रुपये भागिले जर 10 केलं तर 1100 रुपये एका बोकडाला खर्च येतो. आता राहिला विषय चाऱ्याचा. तर चाऱ्याचा विषय असा आहे मित्रांनो, 10 बोकडं म्हणण्यासाठी तुम्हाला 5 गुंठे चारा लागेल. तर चारा हा स्वतःच्या शेतातला असला पाहिजे. बाहेरून खरेदी करून चारा विकत आणून टाकायचं हे कॅल्क्युलेशन मी सांगत नाही. चारा स्वतःच्या शेतातला पाहिजे. तर चाऱ्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला, हिरवा चारा जर असेल तर त्याच्यामध्ये 1-2 गुंठे मेथी घास, 1-2 गुंठे मार्वेल कांडी गवत असो किंवा 1-2 गुंठे दशरथ घास असो. टोटल असं 5 गुंठे चारा 10 बोकडांसाठी पुरतो. तर या चाऱ्याचा जो मेंटेनन्स आहे, आपलं जे लेंडी खत निघणार आहे, तर या लेंडी खतामध्ये ह्या चाऱ्याचा टोटली मेंटेनन्स खर्च निघून येतो. त्याच्यामुळे आपण चाऱ्याचा खर्चही हिशोबात धरणार नाहीये आणि यांच्या लेंडी खताचं उत्पन्न देखील हिशोबात धरणार नाहीये. ओके. आणि बोकडांची खरेदी 4 महिन्यानंतर त्याचं प्रॉफिट याचा व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे. 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये टोटलच माहिती मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.